खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने यश आले। विश्वनाथ सौदागर कांबळे राहणार राजेंद्रनगर व सद्दाम देसाई राहणार विक्रमनगर अशी दोघा फरार आरोपींची नावे आहेत। या दोघांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाणे व कागल पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांन्वये गुन्हे दाखल होते। त्यानुसार या फरार आरोपींना पकडण्यात आले। या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहितीनुसार संशयित आरोपी विश्वनाथ कांबळे यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये 6 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर सद्दाम देसाई यांच्यावर 4 नोव्हेंबर रोजी कागल पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता। तेव्हापासून दोघेही आरोपी फरार होते। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना विश्वनाथ कांबळे हा शेंडा पार्क येथे तर सद्दाम देसाई हा लक्ष्मीपुरी कोंडावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अटक केले। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुगटे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रवीण पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव यांच्यासह पथकाने केली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।